फक्त घरातील 3 गोष्टींचा वापर करून तुम्ही 2 मिनिटांमध्ये हे अमूल बटर अगदी झटपट घरामध्ये बनवू शकता। तर घरामध्ये आपल्या तूप तर नेहमीच असतं, तर याला बाहेरून कोणतीच गोष्ट विकत आणायची गरज नाही। तर बघा, अमूल बटर तुम्ही बाहेरून आणायला गेलं तर ते खूप महाग पडतं, तर अगदी कमी खर्चामध्ये हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। आता तूप तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतं, गाईचं किंवा म्हशीचं जे कोणतं तूप आहे तुमच्याकडे ते तुम्ही घेऊ शकता। तर हा 200 ग्रॅमचा एवढा कप मी घेतलेला आहे। आता तुम्हाला किती बटर बनवायचं आहे ह्या अंदाजाने तुम्ही तूप घेऊ शकता। आता हे म्हशीचं तूप असल्यामुळे याचा कलर जो आहे तो जास्त पिवळा असा नाही, तर गाईचं तूप असेल तर ते पिवळसर असतं, मग त्यामध्ये हळद घालायची गरज पडत नाही। आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे, कारण की बटरमध्ये मिठाचा वापर केलेला असतो। तर या 2च गोष्टी तुम्हाला 3च गोष्टी इथे यूज करायच्या आहेत। तर एका बाउलमध्ये मी हे 200 ग्रॅम एवढं तूप काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी थोडीशी हळद यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ यामध्ये टाकायचं, कारण बटरमध्ये मीठ हे असतं जे आपण बाहेरून अमूलचं किंवा कोणत्याही ब्रँडचं तुम्ही बटर यूज करत असाल ते, आणि आईस क्यूब यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता बघा, जर बटर असं बाहेरून आणायला गेलं तर ते महाग सुद्धा पडतं आणि तेवढ्या हायजेनिक पद्धतीने किंवा आता बाहेरच्या कोणत्याही गोष्टी आणायचं झालं तर त्या प्युअर आहेत का किंवा भेसळयुक्त आहेत का याची शंका आपल्याला असते। त्यामुळे अगदी झटपट तुम्ही हे बटर घरच्या घरी तयार करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही एकदा बनवलं तरी महिना 2 महिन्यासाठी सुद्धा एकदाच बनवून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा याचा यूज करू शकता। तर बघा, आता यामध्ये जे आपण आईस क्यूब टाकलेले आहेत त्यामुळे काय होतं की हे जे तूप आहे ते घट्ट व्हायला लागतं। तर असं याला चमच्याच्या मदतीने किंवा असा एखादा व्हिस्कर असेल तर त्याच्या मदतीने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, हे लगेचच हे जे बटर आपण बनवायला घेतलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी घट्ट हे झालेलं आहे। आता काय करायचं की हे आपलं तयार बटर जे आपण बनवणार आहे ते तयार झालेलं आहे। मग आता यामध्ये आता छोटे जे आईस क्यूब शिल्लक राहिलेले आहेत ते नंतर साईडला काढून घ्यायचे। आता थोडंसं असं घट्ट झालेलं आहे, तर ह्या कन्सिस्टन्सीवरती आपल्याला हे फिरवायचं आता बंद करून घ्यायचं आहे आणि हे शिल्लक जे बाजूला आईस क्यूब दिसतात ते काढून घ्यायचं। नंतर यामध्ये याचं पाणी होऊ शकतं आणि जर थोडंफार पाणी झालं तर ते तुम्ही असं भांडं थोडंसं उलटं केलं तर लगेचच ते पाणी साईडला निघून येतं। आता जेवढे आईस क्यूब दिसत आहेत तेवढे मी यामधून काढलेलं आहे आणि थोडंसं पाणी वाटलं तर ते सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता। तर बघा, छान असं अगदी झटपट खूप कमी वेळामध्ये आपलं हे बटर तयार झालेलं आहे। तर आता आपण याला सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। जसं आपण मार्केटमधून बटर आणतो त्या कन्सिस्टन्सीचंच हे बटर तयार होतं। तर बघा, छान असं मिक्स याला परत एकदा मी करून घेतलेलं आहे। तर आता एखादा कोणताही डबा वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे। तर हळद थोडीशी मला कमी वाटली म्हणून मी थोडीशी हळद अजून यामध्ये किंचितशी अशी टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घेत आहे। तर छान असं बघा, आता हे बटर आपलं सेट करण्यासाठीचं तयार झालेलं आहे। तर कोणत्याही घरामध्ये छोटासा एखादा प्लास्टिकचा डबा किंवा कंटेनर असेल त्याला आता बटर आहे त्यामुळे याला आता तूप लावून घेण्याची गरज नाही, तुम्ही आहे असं लगेचच यामध्ये सेट करण्यासाठी यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघा, अगदी कमी वेळामध्ये आणि जास्त क्वांटिटीमध्ये हे बटर आपलं तयार होतं। फक्त 200 ग्रॅम एवढं तूप होतं, यापासून एवढं सगळं बटर तयार आपलं झालेलं आहे। तर बाहेरून बटर आणायचं म्हटलं तर त्याची प्राइस पण खूप जास्त असते, त्यापेक्षा तुम्ही अगदी कमी वेळात घरच्या घरी आणि मुलांना बघा, आपल्या हाताने आपण ज्या पण कोणत्या गोष्टी बनवून देतो त्याचं समाधान पण आपल्याला भेटतं आणि ते अगदी प्युअर आहेत किंवा हायजेनिक आहेत याचं हे पण आपल्याला माहीत असतं। त्यामुळे अगदी डोळे झाकून तुम्ही हे बटर 2 मिनिटांमध्ये घरामध्ये तयार करू शकता आणि मुलांना हवं तेव्हा किंवा कोणत्याही आता किचनमध्ये आपण त्याचा यूज करत असतो त्यावेळी ते यूज करू शकता। तर हा डबा आता फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर फ्रीजरमध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये हा जो डबा आहे तो सेट होऊन जातो आणि बघा, 15 ते 20 मिनिटांनंतर आपलं बटर मस्त असं सेट झालेलं आहे, पाहू शकता। अगदी फक्त 200 ग्रॅम तुपापासून एवढं सगळं बटर तयार झालेलं आहे। तर आता प्रत्येक वेळी मार्केटमधून बटर आणायची गरज नाही, तुम्ही अगदी हे जसं बटर फ्रीजमध्ये स्टोअर करून अमूलचं किंवा बाहेरचं कोणतंही आणता ते यूज करतात त्या पद्धतीनेच हे तुम्ही आता तुम्हाला हवा तेव्हा याचा यूज करू शकता। आणि हे खराब म्हटलं तरी तुम्ही 5-6 महिने तर अगदी आरामात हे फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता, कारण यामध्ये खराब होणाऱ्या कोणत्याच गोष्टी नाहीत। मीठ आणि हळद आणि तूप ह्या 3 गोष्टीच यामध्ये यूज केलेला होता आपण, त्यामुळे
हे भरपूर दिवस टिकतं. जसं अमूलचं बटर तुम्ही घरामध्ये आणून जेवढ्या दिवस ठेवता त्या पद्धतीनेच हे ठेवू शकता आणि हवा तेव्हा याचा यूज करू शकता. बघा असं कट केलं तर छान याचे पीसेससुद्धा कट होतात. तर मस्त असं हे सेट झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर नंतर भेटूयात अशाच आणि अजून एका मस्त नवीन व्हिडिओजमध्ये. तर तोपर्यंत बाय.